नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। छत्रपती संभाजीनगरमध्ये अखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संवेदना परिषद आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीत आदिवासी पारधी समाजाच्या दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वनहक्क, जमीन, शासकीय कागदपत्रे आणि विविध शासकीय योजनांच्या लाभासंदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। पारधी समाजातील अनेक कुटुंबाकडे स्थिर निवासी जमीन मालकी, जन्म दाखला, रहिवासी दाखला, शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर आवश्यक शासकीय नोंदी उपलब्ध नसल्यामुळे पात्र असूनही अनेक कुटुंबे शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे महासंघाच्या वतीने सांगण्यात आले। पात्र निवासी अतिक्रमणे नियमित करावीत, वनहक्क कायद्याअंतर्गत पात्र दावेदारांना हक्क मिळवून द्यावेत आणि मंजूर वनहक्काची महसूल अभिलेखात नोंदणी करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच SIR 2026 मतदार यादी पुनरीक्षणामध्ये पारधी समाजासाठी विशेष सुविधा आणि आवश्यक शिथिलता देण्यात यावी अशी ही मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे। या सर्व प्रश्नांच्या तातडीने सोडवणुकीसाठी शासनाने पारधी समाजासाठी विशेष मोहीम राबवून प्रशासनाच्या माध्यमातून ठोस कार्यवाही करावी अशी मागणी या परिषदेत करण्यात आली। यावेळी प्रमुख उपस्थिती बबन गोरामन, राष्ट्रीय महासचिव, कार्यक्रमाचे उद्घाटक MK भोसले, राष्ट्रीय प्रभारी अध्यक्षस्थानी नामदेव भोसले, विशेष उपस्थिती डॉक्टर शिवलाल पवार, मंगलजी भोसले, धर्मराज भोसले, मार्गदर्शन सुदर्शन शिंदे, तर कार्यक्रमाचे नियंत्रण जय नारायण चव्हाण, आयोजक नतीजा भोसले यांनी केलं। आज अखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। या बैठकीमध्ये पारधी समाजावर होणारे अन्याय अत्याचार, पारधी समाजासाठी मिळणारे पॅकेज, पारधी समाजाला महाराष्ट्र शासनाने दिलेले गायरान जमिनी असो, वन विभागाच्या जमिनी असो आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल म्हणजे राज्यस्तरीय अभियानांतर्गत राबविणाऱ्या जन्मचे दाखले, राशन कार्ड, आधार कार्ड अशा विविध जे महाराष्ट्र शासनाने ठरवलेले योजना आहे त्या योजना अंतिम घटकापर्यंत पारधी समाजापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील पारधी बांधव, पारधी समाजाच्या विविध घटकांना सोबत घेऊन अखिल भारतीय आदिम महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची गठीत करून आम्ही विस्तार करणार आहे आणि या समाजाला वंचित, शोषित, दुर्लक्षित समाजाला न्याय, हक्क, अधिकार मिळवण्यासाठी आम्ही या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आज ही बैठक मोठ्या प्रमाणात या विभागातील सर्व घटकाचे लोक, प्रतिनिधी, कार्यकर्ते इथं जमले, त्याचं मी या प्रसंगी अभिनंदन करतो, आभार आहे। आणि इथंच पुढील कार्यक्रम आम्ही 2 टप्प्यात घेऊ असंच मी या ठिकाणी जाहीर करतो। धन्यवाद। कसं बघताल आज तुम्ही जे कार्यकारिणीची जी बैठक आयोजन केलं आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या गावातून जे कार्यकर्ते, जे तुमचे पदाधिकारी दाखल झालेले आहेत, कसं बघता याकडे? आज अखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र प्रदेशची पहिली कार्यकारिणी आढावा बैठक छत्रपती संभाजीनगर इथे आम्ही आयोजित केली आहे। माझा परिचय थोडक्यात देतो। मी सुदर्शन मोहन शिंदे, प्रदेश प्रभारी अखिल भारतीय आदिम महासंघ। खरं म्हणजे 1971 पासून म्हणा किंवा 72 पासून म्हणा किंवा यापूर्वीपासून जो महाराष्ट्रातील पारधी समाज विखुरलेला आहे किंवा विकास योजनांपासून वंचित आहे, त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून अखिल भारतीय आदिम महासंघाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यात आमच्या अखिल भारतीय आदिम महासंघ संघटनेच्या विस्तारासाठी ही अखिल भारतीय आदिम महासंघाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे। आणि या बैठकीच्या माध्यमातूनच आम्ही काही प्रदेशाच्या कार्यकारिणीची देखील घोषणा करणार आहोत। त्याचप्रमाणे काही जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्षांच्या देखील आम्ही नियुक्त्या करणार आहोत। ह्या संघटनेच्या माध्यमातून प्रामुख्याने पारधी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचावा, विकासातील योजना पोचावा आणि जो काही पारधी समाजावर महाराष्ट्रामध्ये होणारा अन्याय अत्याचार असेल, तो पोलिसाकडून असेल, विविध घटकांकडून असेल, तो थांबला पाहिजे। त्याच्यासाठी अखिल भारतीय आदिम महासंघाच्या माध्यमातून
आम्ही आज रोजी सर्व जमलेले प्रमुख पदाधिकारी कटिबद्ध आहोत आणि निश्चितच येणाऱ्या काळात आम्ही पारधी समाजाला न्याय मिळवून देऊ. बस या प्रसंगी मला एवढं सांगायचं. आपलं नाव? मी सुदर्शन मोहन शिंदे, अखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र प्रभारी. अखिल भारतीय आदिम महासंघाचा